नमस्कार मंडळी, मी यूट्यूबर दर्शन बालेकर आणि आपल्या आजच्या नवीन एका कोऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत शिरंबे गावातील मल्लिकार्जुन मंदिर. तर या मल्लिकार्जुन मंदिराला शिवकालीन इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या निधीमधून या मंदिराची स्थापना केली होती. तर त्यानंतर 1973ला येथील स्थानिकांनी गावकऱ्यांनी मिळून या मंदिराची जीर्णोद्धार केला. तर मंडळी, हे मंदिर चौबाजूने पाण्याने वेढलेलं आहे. तर तुम्ही असं मंदिर कधी पाहिलं आहात का? तर मंडळी, चला जाऊयात आणि आपलं हे शिरंबे येथील मल्लिकार्जुन मंदिर एक्सप्लोअर करूयात. विरकर हां. मी इथे पूजक आहे. अच्छा. त्याच्यानंतर इथे कसं आंघोळ उघोळ केली पाण्यात आणि गाभाऱ्यातलं पाणी घेतलं की तुम्हाला त्वचारोग कुठलाही म्हणजे खाज असून दे, खरूज, कायटा, कुठलाही त्वचारोग असून सगळे निघून जातात. ओके. असे या पाण्याची एक खासियत आहे. आणि नवसाला पावणारी देवता आहे ती तुम्ही नवस लावलात की ती पावणारच, होणारच पूर्ण. त्याच्यानंतर इथे गावामध्ये सर्प किंवा विंचू चावले तरी डॉक्टर चालत नाही. अच्छा. ते इथल्या अंगाऱ्याने सगळा उतरला जातो. समजा जरी कुठलाही जातीवंत असून द्या, त्या मंदिरात एकदा पोवळीच्या आतमध्ये आला की तो माणूस जगणारच, किती पण चावलेला असू दे. अच्छा. सगळं विष येऊन जातं. त्यामुळे आणि कसं ग्रामदेवता आहे ना, ग्रामदेवता आहे गावाची. त्यामुळे गावातले शिमगा, महाशिवरात्र हा मोठा सण. महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार, अच्छा. चारही श्रावणी सोमवार फुल गर्दी असते. उन्हाळ्यात पण हे कुंडात उन्हाळा एवढंच कायम कंटिन्यू बारमाही पाणी असतं. तुम्ही कधी आलात तरी त्याचं पाणी पिंडीच्या लेवलला पाणी असतं बाहेर. अच्छा. ते कधी कमी होत नाही पाणी अजिबात. आणि ते पाण्याची कशी खासियतच आहे, म्हणजे तुम्हाला त्वचारोग जे कुठले असतात ते गाभाऱ्यातलं पाणी अंगावर घेतलं की त्वचारोग सगळे निघूनच जाणार. तर मंडळी, हे शिरंबे गावातील ग्रामदेवतेचं सुंदर मंदिर असून या मंदिरामध्ये एक सर्पाचं चित्र असलेलं लाकडी खांब आहे. आणि या खांबाजवळ अशी स्थानिकांची श्रद्धा आहे की किती मोठा सर्पदंश झाला असेल तरी तो अंगारा लावून विषबाधा उतरवला जातो.